अक्कल गाडी नंबर 2. गाडी लागली का? फलाटाला लागली? फलाटा? झाली का झोप झाली? काय चाललंय? माझी नात येणार, माझी नात येणार, माझी नात येणार. आली का तुझी नात? नाही आली ना? आता फक्त एक दिवस उरलेला आहे. त्याचीच आठवण करून द्यायला आले मी तुला. हा एक दिवस संपला ना की नंतर सगळी प्रॉपर्टी माझ्या अनिकाची होणार आहे. ई मॅडमजी, काय झालं? तुझ्या मोठ्या नातीने तुला मॅड करून टाकलं. तू तिच्याच नावाने मला सतत डिस्क्वालिफाय करत होती ना. आता तू बघच, ही प्रॉपर्टी एकदा मला ओन करू दे, मग बघ मी काय करते ते. ए बाई, तू आता काय करणार आहेस? एकदा मी ही प्रॉपर्टी ओन केली ना की तुला ओल्ड एज होम मध्ये पाठवून दे. हे बाकी चांगलं केलंयस तू. वा, आवडलं. हे दोघी गप्प बसा प्लीज. कोणी ऐकलं ना तर या आनंदावर विरजण पडेल आणि ते प्लीज नको मला. वीर कोण तो? आणि तो पडणार आहे? वाचव त्याला, जा. ए ए रागिणी, काय आहे तुझं? कशाला एवढे हे असे अवजड आणि अवघड शब्द वापरतेस तिच्या समोर? हा, कळत नाही ना मग तिला? काही नाही बाळा, ती एवढंच म्हणते, तिला तुझी काळजी वाटते, बस एवढंच. थोडा आहे भाऊ. मला आईची अशी अवस्था नाही बघत आहे. मी उद्यापर्यंत माझ्या मुलीला कसं शोधू मला नाही कळत आहे. पण हे पटलंय की नात आल्याशिवाय आई बरी नाही होणार बाब. इतकी वर्ष आई तिची नात परत येण्याची वाट पाहते. देव पण तिची अशी परीक्षा का घेतोय मला कळत नाही बाबा. काय काय कमी केले तिने देवाच्या उपासनेत? सगळं व्यर्थ जाणार का हो? व्यर्थ जाणार? बाबा, मला तुम्ही दोघे पण हवे आहात. मला परत आधीसारखा आपला सुखी परिवार हवाय बाबा. मी काय करू सांगा ना. मी काय करू बाबा, मला सांगा ना, मी काय करू? अरे बाळा, कमळी तुझीच मुलगी आहे रे. तिला घरी बोलव आणि सगळी चौकशी कर, सगळी माहिती घे. अरे तिच्या हातावरची जन्मखूण बघ. काय 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 होतंय बाबा तुम्हाला? काय 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 दुखतंय? काय काय होतंय का बाबा? तुम्हाला काही सांगायचं? बाबा, तुम्ही काळजी नका न करू. मी आईला नक्की बरं करेन. आपण चांगल्यातला चांगला डॉक्टर करू. हो बाबा, पण तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका ना बाबा, प्लीज प्लीज बाबा. काय काय बाबा? देवघर? तिथे देवघरापाशी जायचंय? मी घेऊन जातो तुम्हाला. मी नेतो. या. काय करू मी? कसं शोधू माझ्या मुलीला? कुठे असेल ती? बाबा, बाबा तुम्ही बोललात? बाबा तुम्ही चक्क माझ्याशी बोललात बाबा. बाबा माझा विश्वासच बसत नाही की तुम्ही बोललात. हो हो बाबा. कमळीनं आपल्याला नेहमी घरातल्यांसारखी साथ दिली बाबा. नेहमी घरातल्यांसारखी. हो हो हो, मला कळतंय बाबा. तुम्हाला काय सांगायचं मला कळतंय. तुम्ही बोलला. तुझ्या आनंदाचा मला भाग व्हायचं नाहीये.
अँड मोस्ट इम्पॉर्टंटली तुझे शब्द चुकतायत. आणि अन्नपूर्णा एम्पायरची मालकीण तू अजून झाली नाहीयेस, कळलं? अन्नपूर्णा आजींनी हा बिझनेस उभा करताना किती मेहनत घेतली आहे, त्याच्या मागे किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे याचा तुला जरा अंदाज आहे का? अन्नपूर्णा महाजन यांना एक ब्रँड व्हॅल्यू आहे, सामाजिक बांधिलकी आहे, गुडविल आहे. हे शब्द तरी तुझ्या कानावरून गेलेत कधी का नाही? एवढा मोठा बिझनेस सांभाळायची कुवत तरी आहे का आधी? क्वेट वो परेश, तू मला क्रिटिसाइज करतोय का अप्रिशिएट करतोय? आय डोंट नो, बट सिरियसली आय डोंट केअर. आय जस्ट केअर अबाउट माय सेल्फ. मी खूप हॅपी आहे, दॅट्स इट. चलो गर्ल्स. माकडाच्या हातीत कोलीत नको जायला. हा, मी बी हेच बोलत असतो तर तुम्ही मलाच बोलत असतात. माकड तरी बरी हिच्यापेक्षा. निघे कमळे, आता मला बोलून काय होणार आहे वय? 2 दिवसापासून इथंच चालले. मी मालकीन, मी क्वीन. ती हिंडत फिरायली आहे माकडी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर खरंच अनिकाच्या नावावर झाल्या ना तर अन्नपूर्णा आजींचा एम्पायर बर्बाद होईल. सगळ्या गोष्टी वाया जातील, एवढी इतकी वर्ष केलेली कामं खराब होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती या कॉलेजची पण मालकीण होईल. आणि तसं झालं तर ती सगळ्यात पहिले तुम्हा दोघींना या कॉलेजमधनं बाहेर काढेल. आणि फॅकल्टी असल्यामुळे तेव्हा मलाही काही करता नाही येणार.